लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. शकुंतला आणि पिंकी एकमेकाशी बोलत आहेत. पिंकीने शकुंतलाला विश्वासात घेतलेलं आहे आणि पिंकी त्यांना विचारते की नक्की ही मधू कशी आहे. तेव्हा शकुंतला सांगते की हे मधू खूपच स्वार्थी आहे. पिंकी म्हणते, अहो ती तर तुमची बेस्ट फ्रेंड आहे ना. तेव्हा शकुंतला सांगते की कसले काय बेस्ट फ्रेंड वगैरे काय नाही. अहो ही रत्नपारखेत ना, यांनी माझी चांगलीच वाट लावलेली आहे. म्हणजे माझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न त्यांनी त्यांच्या एका मुलीशी केलं आहे आणि त्यामुळं माझ्यावर त्यांचा राग आहे. म्हणजे त्यांनी ती मुलगी अक्षरशः आमच्या गळ्यातच मारली म्हणा की, असं म्हणून स्वतःची व्यथा ते पिंकीला सांगत आहे. अवनीशी झालेलं लग्न हे तिला पटलेलं नाही आहे, असं शकुंतलाने पिंकीला सांगितलेलं असतं. आणि म्हणूनच आपण या मधूला गोड बोलतो. आपल्याला या रत्नपारखेंची वाट लावू वाटते. आपल्याला यांचं काहीसुद्धा पटत नाही, असं ती सगळं पिंकीला सांगत असते. तेव्हा पिंकी म्हणते, तुमचं बी बरोबरच आहे. हे रत्नपारखे जरा विचित्रच वाटतात मला. शकुंतला म्हणते, आता कसं बोलला मनातलं. अहो हे आहेतच तसे. पण आता काय करायचं? सोयरीक असल्यामुळं मला पण जास्त बोलता येत नाही. पण ना मला असं वाटतं यांची वाट लावावी आणि तेवढ्या कारणासाठीच मी या मधूला हाताशी धरलेलं आहे. नाहीतर या मधूचं आणि माझं पण काही लय पटत नाही. आता पिंकीला समजलेलं आहे की शकुंतलाचं आणि मधूचं काही जास्त पटत नाही आहे. उलट शकुंतला त्या मधूचा वापर हा तिच्या कामासाठीच करत आहे. पिंकीला नक्की शकुंतला आणि मधू यांच्यामधील नातेसंबंध कसे आहेत हे चांगलं समजलंय. म्हणजेच या मधूचा पार्टनर ही शकुंतला असणं शक्य नाही आहे असंच तिच्या डोक्यात येत आहे. पण मग तिचा पार्टनर कोण आहे असा प्रश्न देखील तिला पडलेला आहे. इकडे किचनमध्ये डायनिंग टेबलवर अजून सर्व सामान अस्ताव्यस्त आणि खरकटं पडलेलं असतं आणि हे पाहण्यासाठी रुक्मिणी आलेली आहे. रुक्मिणी जेव्हा ते सगळं पाहते तेव्हा तिला खूपच राग येतो. लोक जेवून गेलेले आहेत तरी देखील रेश्मा आणि ऋतुजा यांनी काहीच काम करून ठेवलेलं नाही आहे. सगळी भांडी खरकटीत तशीच आहेत. म्हणजे या दोघी काय झोपा काढतात का काय, असा प्रश्न तिला पडलेला असतो आणि रुक्मिणी आरडाओरडा करायला सुरुवात करते. रेश्माला हाक मारायला लागते. रेश्मा धावत पळत येते आणि काय झालं विचारते. तेव्हा रुक्मिणी म्हणते, काय झालं म्हणजे तुला दिसत नाही का? इथं किचनमध्ये अजून डायनिंग टेबलला सगळ्या वस्तू तशाच पडलेल्या आहेत. खरकटी भांडी आहेत आणि तू काय करते? तेव्हा रेश्मा म्हणते, अहो आज ना मी खूप कंटाळले आहे. मी आणि माझ्या सासूबाईंनी खूप काम केलं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की आता हे थोडंसं काम तुम्ही मधुराणींना सांगावं. तेव्हा रुक्मिणी एकदम चिडते आणि म्हणते, कोणाला काम सांगायचं आणि नाही ते तू मला शिकवू नको. हे काम तुझं आहे आणि ते काम तूच केलं पाहिजे. रेश्मा म्हणते, अहो पण माझे पाय खूप दुखायला लागलेले आहेत. जर थोडंसं काम त्यांना सांगितलं असतं तर बरं झालं असतं. रुक्मिणी म्हणते, तिच्या हाताला लागलेलं आहे तुला माहिती आहे ना आणि डॉक्टरांनी तिला सांगितलं आहे आराम करण्यासाठी. तू आता तिला जाऊन काम सांगणार आहेस का? आणि मधूविषयी काही बोलू नको. मधूला जेव्हा काम सांगेल ना तेव्हा मधू करते. अगदी ती रत्नपारखी घरांचं कोणी देखील लागत नसली तरी देखील ती घरातील सगळी कामं अगदी मन लावून करते. सर्वांची सेवा देखील ती करते. पण आता तुला काम करायचं नाही आहे असंच मला वाटायला लागलं. पण इकडे रेश्मा मात्र म्हणत असते की मी काम करायला तयार आहे पण सध्या मी थकलेले आहे. रुक्मिणी आणि रेश्मा यांचा चाललेला संवाद आता पिंकीच्या कानावर देखील पडलेला आहे. रेश्मा म्हणते की नेहमी तुम्ही तिचीच बाजू घेता आणि तिच्याच बाजूनं बोलता. आता रुक्मिणीला अजूनच राग येतो आणि ती म्हणते, हो बोलते म्हणजे मधू आहेच तशी, अगदी गुणी आहे. कोणत्या कामाला कधीही ती नकार देत नाही. पण तू तरी आता या घरची सून राहिली आहेस का याचा विचार कर. तू आता ऋषभला डिवोर्स दिला आहे ना, तर आता या घरात राहायचं असेल तर तुला नीट आणि मी म्हणते त्याप्रमाणेच राहावं लागेल. अन्यथा तुला देखील या घरात राहता येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. अशा प्रकारे रुक्मिणीने रेश्माचा चांगलाच अपमान केला आहे. पण रेश्मा पण आता रुक्मिणीवर चांगली चिडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. रेश्मा त्यांना काहीच बोलत नाही पण रेश्माच्या मनामध्ये मात्र मोठा कोलाहल चाललेला असतो. या दोघींचं बोलणं पिंकीनं ऐकलेलं आहे आणि पिंकीच्या लक्षात येते की रुक्मिणी नेहमीच मधूची बाजू घेते. याचा अर्थ तिचा पार्टनर ही तर असेल का, असा प्रश्न आता पिंकीला पडलेला आहे. रुक्मिणी तेथून निघून जाते आणि आता सगळं काम रेश्माला करायचं आहे. रेश्मा खूपच चिडलेली असते पण आता तिचा नाईलाज झालेला असतो. रेश्मावर होणारा अन्याय पिंकीला स्पष्टपणे दिसत आहे. नक्कीच
या मधूची पार्टनर ही रुक्मिणी असेल असा संशय आता पिंकीच्या मनात ठाम होत आहे. तर इकडे राघवला ऋषभचा फोन आलेला आहे. ऋषभ राघवला फोन करून सांगतोय की तू सांगितलं होतं त्या ठिकाणी मी गडचिरोलीला आलेलो आहे. पण तू ज्या ठिकाणी सांगितलं होतं त्या ठिकाणी सगळीकडे मी चौकशी केली. पण मला पाहिजे अशी काहीच माहिती मिळालेली नाही आहे. मला उलट वाटतंय की इथले लोक मला नीट माहिती देत नाही आहेत. राघव म्हणतो, पण मी तुला ज्या ज्या ठिकाणी स्पेसिफिक ठिकाणी सांगितलं होतं तेथे तू सगळीकडे गेलायस का? ऋषभ म्हणतो, हो, अगदी तू मला जेथे सांगितलं होतं त्या ठिकाणी मी सगळीकडे गेलो आहे आणि लोकांना प्रश्न देखील विचारलेले आहेत. पण मला पाहिजे अशी काहीच माहिती मिळत नाही आहे. आता राघवला मोठा संशय यायला लागलेला आहे. राघव म्हणतो, याचा अर्थ काय घ्यायचा मला कळत नाही आहे. म्हणजे सिंधू तिथे नाही आहेच का? ऋषभ म्हणतो, आता मी काहीच सांगू शकत नाही. कारण आपल्याला जी माहिती पाहिजे होती ती आत्ता इथं तर काही मिळत नाही आहे. याचा अर्थ ती इथं आलेली आहे असंच मला वाटत नाही आहे. तेव्हा राघवला मोठा प्रश्न पडला आहे. राघव म्हणतो, म्हणजे ती तिथं गेलेली नाही आहे. मग गोदाने मला खोटं सांगितलं होतं का? गोदाने सांगितलेली कहाणी खरी आहे का नाही असा प्रश्न आता मला पडला आहे. ऋषभ म्हणतो, आता मला देखील तोच प्रश्न पडला आहे की नक्की कृष्णा कोठे असणार आहे? राघव म्हणतो, ठीक आहे, आता तू आहे असा माघार ये, आपण दुसरा काहीतरी पर्याय करूया. आता राघवला प्रश्न पडला आहे की गोदाने आपल्याला सांगितलेली कहाणी खरी होती का नव्हती? आणि जर खरी होती तर कृष्णा गडचिरोलीला का नाही आहे? आणि जर का कृष्णा गडचिरोलीला नाही आहे तर मग कृष्णा कोठे आहे? आणि जर कृष्णा आणि सिंधू एकच आहेत तर कृष्णा ही सिंधू असेल तर सिंधू घरामध्ये असून देखील सावी तिच्याबरोबर का नव्हती? आणि मग इतके दिवस सिंधू सावीशिवाय कसं काय राहू शकली? नक्की काय चाललेलं आहे? ही कृष्णा सिंधू असेल तर सावी कुठे असेल? आणि सावी नक्की काय झालं असेल सावीबद्दल असा प्रश्न आता राघवला पडलेला आहे. राघव त्याच्या रूममध्ये शांत बसलेला आहे. राघव विचार करतोय की नक्की ही कृष्णा कुठे गेलेली असू शकते. ती गडचिरोलीला जर का नसेल तर ती कुठे गेलेली आहे? आणि ही कृष्णा जर का सिंधू असेल तर आता मी काय केलं म्हणजे मला माझी सावी मिळू शकेल? ही सगळी गोष्ट पिंकीने ऐकलेली आहे. पिंकीला कळलंय की ऋषभने राघवला नक्की काय बातमी दिलेली आहे. पण पिंकीला एका गोष्टीचा आनंद झालाय की आता लवकरच मला माझे धनी भेटतील. असं म्हणून पिंकीने स्वतःचं मंगळसूत्र हातात घेतलंय आणि माझे धनी आता आपण लवकर भेटणार असं ती बोलत आहे. तर इकडे रेश्मा, ऋतुजा, रुक्मिणी एका रूममध्ये आलेल्या आहेत आणि त्या खूपच सिरियस झालेल्या आहेत. या पिंकीचं काय करावं असा मोठा प्रश्न त्यांना पडलेला आहे. रुक्मिणी म्हणते की ही पिंकी ना खूपच वाईट आहे. ती कृष्णा बरी होती अशी म्हणण्याची परिस्थिती आता आलेली आहे. आता हिला कसं हाकलावं ना तेच मला कळत नाही. तेव्हा रेश्मा देखील तिथेच आहे, ऋतुजा आहे, त्या देखील म्हणतायत की आम्हाला पण तेच वाटत आहे. पण तेवढ्यात मधू तिथे आलेले आहे आणि मधूने यांचं बोलणं ऐकलेलं आहे. मधू म्हणते की तुम्ही जरी हारला असला तरी मी मात्र हारलेली नाही आहे. या पिंकीला चांगला धडा शिकवण्याचा प्लॅन माझ्या डोक्यात आहे. तुम्ही जर का मला सर्वांनी मदत केली तर तो प्लॅन मी व्यवस्थित वर्क करू शकेल आणि पिंकीला जन्माची अद्दल घडवू शकेल. तेव्हा ऋतुजा म्हणते, तुला कळतंय का तू काय बोलते? तुझी फजिती केलेली तुला आठवत नाही वाटतं, त्या पिंकीच्या नादी तू लागू नको. तेव्हा मधू चिडते आणि म्हणते, हो का? फक्त माझ्या एकटीचीच फजिती केली होती का तिने? तुमची फजिती केलेली तुम्हाला आठवत नाही दिसतंय, त्यामुळे तुम्ही फक्त माझं नाव घेताय. तेव्हा ऋतुजा शांत बसते. मधू म्हणते की जर का आपल्याला तिला धडा शिकवायचा असेल तर असं एकट्याने तिच्याशी लढण्यात काही अर्थ नाही आहे. कारण ती खूप हुशार आहे आणि तिला खूप मोठं पाठबळ देखील आहे. रुक्मिणीने या गोष्टीला दुजोरा दिलेला असतो. तिच्या पक्षातील खूप मोठ्या ओळखी आहेत. पक्षश्रेष्ठीसुद्धा तिच्या मर्जीतले आहेत. त्यामुळं आपण तिचं जास्त काही करू शकत नाही आहे. मधू म्हणते, तिचं आपण बाहेर काही करू शकत नाही, पण आपल्या घरामध्ये तर आपण काही करू शकतो ना? तेव्हा ऋतुजा म्हणते, तुझ्या डोक्यात काय आहे ना ते स्पष्टपणे सांग आणि ती खूप खतरनाक बाई आहे ही गोष्ट लक्षात ठेव. मधू म्हणते, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे आणि मधूने सर्वांना एक प्लॅन सांगण्यास सुरुवात केलेली आहे. मधू जसा जसा प्लॅन सांगते तसतसे सर्वांचे डोळे मोठे होत चाललेले आहेत. मधूचा प्लॅन ऐकून खरं तर सर्वांना भीती वाटते, पण त्याचबरोबर एका गोष्टीचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतोय, तो म्हणजे
जर का मधूचा प्लॅन सक्सेस झाला तर पिंकी कायमची रत्नपारखीच्या घरातून बाहेर जाईल. सर्वांना प्लॅन सांगितल्यानंतर मधू मात्र चांगलीच खुश झालेली आहे आणि ती हसत आहे. आपला प्लॅन तुम्हाला कसा वाटला ते विचारते. त्याचबरोबर हा प्लॅन जर का वर्क झाला तर पिंकी कायमची गेली म्हणून समजा असं ती सांगते. इकडे राघव त्याच्या रूममध्ये स्वतःचे कपडे शोधत आहे. तो रुक्मिणीला हाक मारत असतो. "काकी, काकी काय करतेस तू? माझे कपडे या कपाटामध्ये नाही आहेत," असं म्हणून तो हाक मारत असतो. त्याची अपेक्षा असते की आपण हाक मारल्यानंतर काकी धावत पळत येईल आणि आपल्याला आपले कपडे नक्की कुठे आहेत ते सांगेल. पण त्याच्या आवाजाने काकू मात्र येत नाही. त्याऐवजी ती हाक आता पिंकीला समजलेली आहे आणि पिंकी त्या ठिकाणी धावत पळत आलेली आपल्याला पाहायला मिळते. पिंकी म्हणते की "काय झालं? तुम्ही कशासाठी हाक मारत आहात?" राघव तिला म्हणतो की "तुम्ही माझ्या रूममध्ये अजिबात येऊ नका. मी तुम्हाला हाक मारलेली नाहीये." पिंकी म्हणते, "अहो, आत्ता तुम्ही हाक मारली नाही तर काही दिवसानं तुम्ही मला हाक मारणारच आहात. तुम्ही माझे धनी होणार आहात ना, तर माझी जबाबदारी आहे तुम्हाला तुमची सगळी कामं व्यवस्थित करून देण्याची." राघव म्हणतो, "ते जेव्हाचं तेव्हा बघूया. सध्या मी तुमचा कोणीच नाहीये आणि असं माझ्या रूममध्ये आलेलं मला पटत नाही." पिंकी मात्र राघवचं ऐकत नाही आणि "तुम्हाला कपडे पाहिजेत ना, तर थांबा, मी सांगते ते कपडे तुम्ही घाला," असं म्हणून राघवचं कपाट चाळायला लागते. पण राघवच्या कपाटामध्ये नवीन काही कपडे सापडत नाहीयेत. असे कपडे सापडतात जो राघव घालत नाही. पिंकी त्यातला एक शर्ट काढते आणि राघवला बळच घालते. राघव तो नको नको म्हणत असतो तरी पिंकीने त्याला तो शर्ट घातलेला असतो आणि म्हणते, "बघा, हा शर्ट तुम्हाला किती छान दिसतोय. अहो, तुम्ही आता माझे धनी होणार आहेत म्हणल्यानंतर थोडी मिशा-बिशा वाढवा, थोडी दाढी खुरटी वगैरे ठेवा आणि असले कपडे घाला. असले कपडे घातल्यावर तुमची पर्सनॅलिटी कशी उठून दिसते बघा." राघव म्हणतो, "हे कपडे आता मी घालत नाहीये. मला असले कपडे घालू वाटत नाहीत." पिंकी म्हणते, "तुमचं ना काही असतं. अहो, आपला जुना फोन आपण कसा वापरायचो, बटनाचा वापरायचो आणि फोन लावायचो. पण आता काळ बदलला. आता आपण बघा नुसतं स्वॅप करतो आणि फोन लावतो. आता काळ बदलला आहे तसं तुम्ही पण बदलणं गरजेचं आहे. आता ते कपडे जे तुम्हाला आवडत होते ना, ते बंद करा आणि असले कपडे घाला. म्हणजे बघा तुमची पर्सनॅलिटी कशी एकदम भारी दिसते." राघव मात्र पिंकी बोलत असताना तो शर्ट काढून टाकून देतो. पिंकी मात्र एकीकडे तोंड करून त्याच्याशी बोलतच असते. पिंकी म्हणते, "खरंच तुमची पर्सनॅलिटी ना एकदम भारी दिसणार आहे. आता 5च दिवस राहिलेत, मग बघा आपलं लग्न झाल्याशिवाय राहणार नाही." राघव म्हणतो की "तुम्ही जे स्वप्न पाहताय ना ते पूर्ण होईल असं काही मला वाटत नाहीये. आणि किती किती बोलता तुम्ही. तुमच्या या बोलण्याला ना मी कंटाळून गेलेलो आहे. मला तर असं वाटतंय तुमचा नवरा तुम्हाला सोडून निघून गेला असेल. कारण तुमची वटवट एवढी आहे ना की कोणीही तुमच्याजवळ राहू शकणार नाही." राघव जेव्हा असं बोलतो तेव्हा पिंकी एकदम सिरियस होते. राघवचं बोलणं तिला लागलेलं आहे असा भाव तिच्या चेहऱ्यावर आलेला असतो. पिंकी एकदम रुसते आणि बसते आणि म्हणते की "तुम्ही माझं दिल तोडलं आहे. तुम्ही असं बोलाल असं मला वाटलं नव्हतं. अहो, माझे धान्य कसले जरी असले तरी ते चांगले होते आणि तुम्ही खूप वाईट बोलला आहात." राघव म्हणतो की "ठीक आहे, ठीक आहे. सोडा तो विषय. माझ्याकडून चुकलंय, जाऊ द्या." पण पिंकी मात्र अजिबात ऐकत नाही. "आपने मेरा सुबह सुबह दिल तोडा है. आता मी तुमच्याशी बोलणार नाही. मला तुमच्याशी बोलायची काहीच इच्छा राहिलेली नाही." असं म्हणून ती रडायला लागते. पिंकी रडायला लागल्यानंतर राघव तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण पिंकी मात्र ऐकत नसते. फिल्मी अंदाजात ती राघवशी बोलत असते आणि "तुम्ही असं बोलायला नाही पाहिजे होतं. तुम्ही माझे धनी होणार आहात ना, तर तुम्ही माझं मन जपलं पाहिजे," असं म्हणून तिथून ती निघून जाते. राघव म्हणतो, "बापरे! एवढ्या कमी वेळात एवढे मूड स्विंग होणारी मी पहिलीच व्यक्ती पाहिली असेल." तेवढ्यात राघवला ऋषभचा फोन आलेला आहे. ऋषभ राघवला सांगतोय की "मी गडचिरोलीहून आलेलो आहे." राघव त्याला म्हणतो, "ठीक आहे. आपण लवकरच भेटूया आणि पुढील गोष्टीवर बोलूया." ऋषभ आणि राघव पोलीस स्टेशनमध्ये भेटलेले आहेत. ऋषभ राघवला सांगतोय की "तू ज्या ज्या ठिकाणी सांगितलं होतं त्या त्या ठिकाणी मी गेलो आणि लोकांना प्रश्न विचारले. पण एक गोष्ट मात्र मला खटकते." राघव म्हणतो, "कोणती गोष्ट तुला खटकली?" तो म्हणतो, "मी जिथे-जिथे जाऊन कृष्णाची माहिती काढण्याचा प्रयत्न केला, तेथे-तेथे लोकांनी मला व्यवस्थित माहिती दिली नाही. मला असं वाटतंय की त्यांनी जाणीवपूर्वक मला खोटं सांगितलेलं आहे." राघव म्हणतो, "असं तू का सांगतोस?" तेव्हा ऋषभ म्हणतो, "समज मी तुला एखादी गोष्ट विचारली आणि ती जर का तुला मला सांगायची नसेल, तर तू काय सांगशील?" राघव म्हणतो, "मी तुला म्हणेल की मला माहिती नाहीये." ऋषभ म्हणतो, "अगदी बरोबर. मी लोकांना जेव्हा पण कृष्णाविषयी विचारत होतो,
तेव्हा मला लोक हेच उत्तर देत होते, त्यामुळे मला त्याची शंका आलेली आहे. आता राघवला गोदाने सांगितलेला इन्सिडन्स आठवत असतो. कशाप्रकारे कृष्णा आणि गोदा एकमेकांना भेटल्या, कशाप्रकारे ॲक्सिडेंटचा किस्सा गोदाने तिला सांगितलेला होता. ऋषभ सांगतो की कृष्णाविषयी आपल्याला व्यवस्थित माहिती मिळणं गरजेचं आहे. राघव म्हणतो, ठीक आहे. म्हणजे गोदाने मला सांगितलेली जी कहाणी आहे त्यावर मला पुन्हा एकदा विचार करणं गरजेचं आहे. ऋषभ म्हणतो, तेच तर मी म्हणतोय. नक्की ही कृष्णा गडचिरोलीला आहे का? आणि जर असेल तर लोकांनी आपल्याला तिच्याविषयी व्यवस्थित माहिती का दिली नाही? लोक आपल्याला व्यवस्थित माहिती देण्यास का नकार देत आहेत? यामध्ये काहीतरी गूढ असणार आहे. आता राघवला देखील कळत नाहीये की नक्की यामध्ये काय गूढ असणार आहे आणि आपल्याला हवी ती माहिती कशामुळे मिळू शकत नाही. पण आता राघवने इन्स्पेक्टर जाधव यांना फोन लावलेला असतो आणि तो त्यांना सांगतो की मी तुम्हाला सांगितलेल्या त्या स्पेसिफिक फाईल आहेत त्या मला आजच्या आज पाहिजेत. आणि राघवने काही महत्त्वाच्या फाईल इन्स्पेक्टर जाधव यांच्याकडून मागवल्या आहेत. राघव म्हणतोय की गोदाने सांगितलेल्या गोष्टीचा आपल्याला पुन्हा एकदा विचार करावा लागेल. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की गोदाने पिंकीला फोन केलेला आहे आणि गोदा पिंकीला सांगते की मी राघवला ॲक्सिडेंटची स्टोरी नेहमीच सांगितलेली होती. पिंकी म्हणते, कृष्णाविषयीची का? तेव्हा गोदा म्हणते, हो, कृष्णाविषयीची. मी त्याला सांगितलं होतं की त्या ॲक्सिडेंटमध्ये कृष्णाचे आई वडील दगावले आणि कृष्णा वाचली, पण तसं झालेलं नव्हतं. त्यामध्ये कृष्णा देखील दगावलेली होती. तर इकडे रुक्मिणी, रेश्मा, ऋतुजा आणि मधू एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी भला मोठा प्लॅन केलेला आहे. मधूच्या हातामध्ये साप ठेवण्याचा एक पिटारा आहे आणि त्यामध्ये मधूनं एक विषारी साप आणलेला आहे. हा विषारी साप पिंकीच्या रूममध्ये ठेवण्याचा त्यांचा प्लॅन आहे. त्याप्रमाणे मधू आणि पिंकी एकमेकाशी बोलत बसलेले आहेत. मधूने मुद्दाम पिंकीचा रस्ता अडवला आहे आणि पिंकीला ती खूपच गोड बोलते आहे. आणि ते करत असताना पाठीमागं रेश्मा आणि ऋतुजा यांनी सापाचा तो पिटारा पिंकीच्या रूममध्ये हळूच जाऊन ठेवलेला आहे. आणि इकडे मधूला पिंकी बोलते. मधू पिंकीला अक्षरशः मिठी मारते, पण मधूचं हे वागणं पिंकीच्या लक्षात आलेलं आहे. अचानक आपल्याशी एवढी ही गोड वागते आणि एवढं गोड गोड बोलते, म्हणजे आपला ही जीव तर घेणार नाही ना, असा प्रश्न पिंकीने देखील मधूला केलेला असतो. तुझ्या या गोड गोड वागण्याने मला खूप त्रास होतोय, माझा जीव तर घेणार नाहीस ना, असं आता ती तिला बोललेली आहे. मधू मात्र स्वतःचा प्लॅन सक्सेस होतोय या गोष्टीमुळे हसत आहे. पण पिंकीला मात्र यांचा प्लॅन एका क्षणात समजणार आहे आणि त्यानंतर पिंकी, ऋतुजा, रेश्मा, मधू आणि रुक्मिणी यांची कशी फजिती करते ते उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.